नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना 2025 याच्या अंतर्गत जे कागदपत्र अपलोड केली होती आणि ज्या कागदपत्रामध्ये त्रुटी आली होती ते कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे। वेळापत्रकानुसार 1 जुलै 2025 ते 3 जुलै 2025 या कालावधीमध्ये हे त्रुटीमध्ये आलेले कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। आता या पर्यायानुसार जे कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत ते कसे अपलोड करायचे किंवा कुणाचे जर आले नसतील, कुणाला SMS आला नसेल, त्यांनी कसं पाहायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं। तर चला विलंब न करता आपण थेट स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनच्या माध्यमातून कसे कागदपत्र अपलोड करायचे, कोणासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे आणि कोणाला झाला नाही याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। आता या संकेतस्थळावर आल्यानंतर आता तुम्ही दोन्ही माध्यमातून करू शकता। तुम्ही ॲपच्या माध्यमातून देखील करू शकता किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील करू शकता, परंतु या ठिकाणी रेकॉर्ड करताना ॲपच्या माध्यमातून अडचणी निर्माण होतात, म्हणून आपण स्क्रीनच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही दोन्ही पद्धतीचा अवलंब करू शकता, स्क्रीनच्या माध्यमातून करा किंवा व्हॉट्सअपच्या ॲपच्या माध्यमातून करा। दोन्ही माध्यमातून तुम्ही करू शकताय, काही अडचण नाही। फक्त आता या ठिकाणी लक्षात द्या कशा पद्धतीने आपल्याला कोणती माहिती पाहणं आणि करणं आवश्यक असेल यावर अतिशय महत्त्वाचं लक्ष देणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी या संकेतस्थळाची नव्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही। age.mahabms.com ही जी वेबसाईट आहे यावरच आपण अर्ज केला, यावरच आपण कागदपत्रे अपलोड केले, यावरच आपण आपल्या अर्जाचं स्टेटस देखील चेक केलेला आहे। त्यामुळे हे संकेतस्थळ नव्याने काय आहे, कसं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही। या संकेतस्थळाचा तुम्हाला पूर्ण अनुभव आलेला आहे। याची जी लिंक आहे ती लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही या संकेतस्थळावर येऊ शकताय। आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र अपलोड करा हा पर्याय परत नव्याने सुरू झालेला हे लक्षात ठेवा। कागदपत्र अपलोड करण्याचा जो पर्याय आहे तो परत नव्याने सुरू झालेला। याआधी हा पर्याय हाईड केला होता, कधी ज्यावेळेस अर्जाची तपासणी सुरू झाली त्यावेळेस कागदपत्र अपलोड करा हा पर्याय हाईड केला होता, म्हणजे लपवला होता। त्यानंतर परत हा पर्याय या ठिकाणी शो केलेला आहे, तर त्यानुसार आपण पुढील प्रक्रिया पाहणार आहोत। आता या ठिकाणी काय करायचं, सर्वप्रथम कागदपत्र अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काय आधार क्रमांक आणि पासवर्ड आहे तो आधार क्रमांक आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जो मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक आहे तो पासवर्ड म्हणून टाकायचा आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या घटकासाठी तुम्ही अर्ज केला होता तो घटक दाखवला जाईल। तो घटक दाखवल्यानंतर तुम्हाला निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं, कागदपत्र अपलोड करा हा निवडावरती क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं सर्व कागदपत्र अपलोड झाली आहेत। ज्या अर्जदारांना अशा पद्धतीचा SMS येत आहे किंवा अशी माहिती दिली जात आहे त्यांना कोणतेही कागदपत्र नव्याने त्रुटीमध्ये आली नाहीत किंवा त्यांना नव्याने अपलोड करण्याची आवश्यकता नाही, किंवा त्यांचं प्रत्येक कागदपत्र या ठिकाणी व्यवस्थित आहे, बरोबर आहे आणि तपासणी दरम्यान देखील अपलोड करण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या लाभार्थ्यांना कोणतंही कागदपत्र अपलोड करायचं नाही। परंतु ज्या लाभार्थ्यांना SMS आले आहेत किंवा SMS आलेही नसतील तरी या ठिकाणी तपासून पहा, कारण बऱ्याच जणांना अशा काही विषय आहे की SMS मिळाले नाहीत, परंतु पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी अर्ज मध्ये त्रुटी दाखवत आहे। सूचनामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीची त्रुटी दाखवली जाते, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तपासणं देखील आवश्यक आहे। आता ह्या झाला विषय ज्यांचा अर्ज बरोबर आहे, त्यांनी या ठिकाणी सर्व कागदपत्र अपलोड झाले आहेत असा जर पर्याय दिसत असेल तर त्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही। आता आपण दुसरा अर्ज या ठिकाणी पाहतोय। दुसऱ्या अर्जामध्ये ज्या अर्ज जो त्रुटीमध्ये आलेला आहे, ज्याला परत कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिलेला आहे किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे, तो अर्ज आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यानंतर त्याचा मोबाईल नंबरचे शेवटचे 6 अंक, तुमचा ID पासवर्ड तुमचा टाकायचा। या ठिकाणी कोणता टाकतो मी, ज्यांचा आहे त्यांचा टाकतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकून घ्यायचा, बंद करा आणि त्यानंतर या ठिकाणी जो तुमचा घटक आहे त्या घटकामध्ये निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र अपलोड करायची हा पर्याय दिलेला आहे। लक्षात घ्या, फोटो ओळखपत्राची सत्यप्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड या तिन्हीपैकी कोणतंही अपलोड करू शकता। क्लिअर, स्पष्ट, ओळखू आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, आपल्याला तरी वाचता आलं पाहिजे अशा पद्धतीत अपलोड करा। अपलोड करताना 100 KB आत साईज करा। साईज करताना एखाद्या रँडम ह्याच्यावर जाऊन किंवा डायरेक्ट कॉम्प्रेस करून साईज कमी करू नका, ज्यानं क्वालिटी लेस नाही झाली पाहिजे, क्वालिटी टिकून राहिली पाहिजे आणि साईजही व्यवस्थित आली पाहिजे अशा पद्धतीत कागदपत्र अपलोड करायची। आता बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस ढेकळं अपलोड करायचे का, आता ढेकळं करायची नाही बाबा, मान्य आहे आपल्याला। या ठिकाणी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 100 KB मध्ये काय ढेकळं अपलोड करायचे का, तर ढेकळं अपलोड नाहीत करता येत हे मान्य आहे, परंतु नियमांचं पालन तुम्हालाही करणं आहे, शासनालाही करणं आहे। सर्व गोष्टींना सर्व नियम पाळावंच लागणार आहेत। तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला 100 KB मध्येच कागदपत्र अपलोड कसे करायचे, काय करायचे याबद्दलची माहिती आपण याआधी देखील घेतलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तुमचं मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा
पॅन कार्ड तिन्हीपैकी कोणतंही कागदपत्र अपलोड करायचं. त्यानंतर आता या ठिकाणी म्हणतोय मी तुम्हाला जे कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत ते लक्षात घ्या. जे तुमचे त्रुटीमध्ये आले आहेत तेच अपलोड करा. या ठिकाणी मतदान कार्ड आलंय म्हणजे प्रत्येक जणांनी मतदान कार्डच अपलोड करू नका. बऱ्याच वेळा अशा चुका केल्या जातात. या चुका टाळा. आधी या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं तुम्हाला काय अपलोड करायचं हे पहा. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत या ठिकाणी दिलेली आहे ती अपलोड करायची. त्यानंतर 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंब सहमती पत्र. आता या ठिकाणी काय झालेलं या अर्जदाराच्या नावावर 7/12 नाही त्यामुळे या ठिकाणी आणखी एक नवीन अडचण म्हणजे जे सहमती पत्र आहे कुटुंबाचं ते अपलोड करायचं सांगितलेलं आहे. त्यानंतर राशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील जे काय राशन कार्ड आहे ते राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं सांगितलं. आता ही तिन्ही कागदपत्र अपलोड करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करायचं. जे कागदपत्र असेल ते निवडायचं आणि निवडल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर सेव्ह करायचं. ते कागदपत्र अपलोड होऊन जातं. एवढे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी त्रुटीमध्ये आलेले आहेत ते सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करावे लागतील हे लक्षात असू द्या. या पद्धतीने तुम्ही तुमचे जे कागदपत्र त्रुटीमध्ये आलेले आहेत ते कसे पाहू शकता किंवा कसे अपलोड करू शकता याची माहिती आपण घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जरी काही अडचणी असतील आता कागदपत्र ज्यांना SMS आले नाहीत त्यांनी कसं पाहायचं किंवा आपला अर्ज बरोबर आहे का किंवा आपल्या अर्जात काही त्रुटी आली आहे का हे तपासून पहा. SMS वर अवलंबून राहू नका. तर मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी परत नंतर मेसेज केले सर तारीख निघून गेली आता काय करू. अहो तारीख निघून गेल्यावर तुम्ही नाही कुणीच काही करू शकत नाही ना. त्या जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीचं पालन करा. त्या नियमाचं पालन करा. त्या तारखेचं पालन करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर कुणीच काही करू शकत नाही. त्यामध्ये तुम्ही नाही आम्ही नाही बाकी कुणी नाही. त्यामुळं एक काम करा जे 2 दिवस दिले त्या 2 दिवसामध्ये तुमचा अर्ज तपासून पहा. बरोबर असेल तर निश्चित राहा. काय अडचण नाही. निवड झाली तर लाभ मिळेल नाही झाली तर नाही मिळणार. परंतु कागदपत्र तर बरोबर अपलोड करा. हे कागदपत्र अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ही कशी आहे याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या कागदपत्रासंबंधीची असू द्या किंवा एखादी अडचण येत असू द्या कागदपत्र अपलोड करण्यासंबंधीची अडचण असू द्या आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती महत्त्वाची वाटल्यास आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. प्रामुख्याने यामध्ये 2 दिवस म्हणजे 1 जुलै 2 जुलै आणि 3 जुलै हे 3 दिवस तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. याच 3 दिवसामध्ये जे काय त्रुटीमधील कागदपत्र असतील ती अपलोड करावी लागतील. यामध्ये मुदतवाढ मिळेल का काय होईल का या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. याआधी मुदतवाढ वेळापत्रकामध्ये बदल दिली कारण ते शासनाचं काम होतं. शासनानं स्वतःसाठी मुदतवाढ दिली होती लाभार्थ्यांसाठी नाही. त्यामुळे परत तुम्हाला मुदतवाढ मिळेल याबद्दल तुम्ही तरी डोक्यात घेऊ नका की तुम्हाला मुदतवाढ मिळेल का. जी मुदतवाढ मिळाली आहे ती शासनाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यांच्याकडून कागदपत्राची तपासणी झाली नव्हती म्हणून लक्षात असतं. त्यामुळे मुदतवाढीचा कोणताही प्रश्न या ठिकाणी बरं दिली तर दिली. आपण आधी आपलं काम करून घ्या ना. येऊ द्या मुदतवाढ काय फरक पडायला 2 दिवस आली तरी. पण आपलं तुम्ही विनाकारण पुढं का लांबवताय. आजचा विषय आजच मिटवून टाका. आजच क्लिअर करून घ्या. आजच कागदपत्र अपलोड करून घ्या. चला दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.